शांती हे सर्व मुस्लिम नागराजाने पाहिलं आणि मुस्लिमांना वाटले आपण एक महान विभूतीच्या सानिध्यामध्ये आलेलो, आपण महान विभूती, प्रचंड महान प्रकारचे ज्ञान, बल, गुण असणाऱ्या अशा महान अशा प्रकारच्या विभूतीच्या सानिध्यामध्ये आलेलो, याची अनुभूती त्या मुस्लिम नागराजाला झाली आणि तो नतमस्तक होऊन भगवंताच्या पायाजवळ जाऊन भगवंताची पूजा करू लागला. आणि आपल्या अभ्यास सकाळी उद्या मात्र आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचं काय झालं आहे या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपला त्या झोप आली नाही. ज्याप्रमाणे नेहमी आपल्याला अगदी शाळेमध्ये गेल्यानंतर त्रास देणाऱ्या मुस्लिमला आज आपल्याकडे आलेले अतिथी त्यांनाही कशाच प्रकारचा त्रास दिला असेल आणि काय दिला असेल, म्हणून काय दिलं असेल हे त्याला रात्री झोपले नाही. सकाळी उठल्याबरोबर तो गुरुवेल काश्यपाने एकूण त्याचे सर्व शिष्य काय प्रकार झाला असावा अग्निशाळेमध्ये पाहण्यासाठी सर्वजण सकाळी अग्निशाळेकडे आले. बहुधा त्या आपल्या पाहुण्याला भस्मसात केलेली काय असं त्याला शंका वाटू लागली. नंतर उजळल्यावर काश्यपाने त्याचे एकूण सर्व अनुयायी काय घडले असावे पाहण्यासाठी आले. मुस्लिमांकडून भगवंतांना काहीही दुखापत झालेली नाही हे त्यांना दिसलं. उलट मुस्लिम भगवंताची पूजा करत आहे, त्यांच्या पायाजवळ बसून शांत चित्ताने भगवान तथागतांची पूजा करत आहे, शांत चित्ताने बसून आहे. हे दृश्य गुरुवेल काश्यपाने सर्व शिष्यांच्या नजरेस पडलं आणि त्यांना आश्चर्य वाटू लागलं. ते दृश्य पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटू लागलं आपण काय पाहू लागलेलो, आपण एक महान चमत्कार पाहू लागलेलो. इतका भयंकर असणारा मुस्लिम नाग आज भगवान तथागतांच्या पायाजवळ नतमस्तक होऊन बसलेला आहे. कोणत्याही प्रकारची इजा न करता, कोणत्याही प्रकारचा त्रास न देता शांत बसलेले आहेत पाहून त्या गुरुवेल काश्यपलाही आश्चर्य वाटलं. त्या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आपल्याजवळ राहून आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. आता मात्र गुरुवेल काश्यपला वाटत होतं तर भगवान तथागत आपल्याजवळच राहतील आणि एक आश्रम स्थापन करतील आणि कायमस्वरूपी आपल्याला मुस्लिम नागाकडून होणारा जो त्रास आहे तो त्रास होणार नाही. भगवान अशा प्रकारचा चमत्कार करत राहतील आणि मुस्लिम नागाला शांत ठेवत राहतील असं गुरुवेल काश्यपला वाटलं. आणि तथागतांच्या म्हणजे मनामध्ये हेतू होता, गुरुवेल काश्यप एक ना एक दिवस सत्य जाणून घेण्याच्या उद्देशाने, आपण त्याला सत्य सांगण्याच्या उद्देशाने आपण इथे राहिलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाने गुरुवेल काश्यपची विनंती मान्य केली आणि भगवान तिथे काही दिवस वास्तव्यासाठी राहू लागले. नंतर दोघांचे हेतू मात्र निराळे होते. पण काश्यपने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखवली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असेच त्याला वाटू लागले. एके दिवशी भगवान तथागतांनी स्वतःच आपणच पुढाकार घेतला पाहिजे आणि काश्यपला ज्या गोष्टीमुळं जे प्रसिद्ध आहे जीवनमुक्त त्याबद्दल आपण विचारलं पाहिजे. म्हणून भगवान तथागतांनी गुरुवेल काश्यपला विचारलं, काश्यप आपण बरोबर अरहंत आहात का? अरहंत आहात का म्हणल्याबरोबर जर तुम्ही अरहंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? कारण गुरुवेल काश्यप वयोवृद्ध जटिल संन्यासी म्हणून तिकडे तिकडे प्रसिद्ध होतात. आणि गुरुवेल काश्यप त्यावेळेस 80 पेक्षाही वय जास्त असल्यामुळे, वयोवृद्ध असल्यामुळे भगवान त्यांना अशा प्रकारे म्हणू लागले, काश्यप, गुरुवेल काश्यप आपण जर अरहंत नसाल तर अशा प्रकारचा अग्नी आणि होम हवन करून तुमचा काय फायदा होणार आहे? काश्यप म्हणाला, अरहंत होणे म्हणजे काय भगवान? काश्यपने जिकडे तिकडे जीवनमुक्त असं सांगण्यासाठी किंवा लोकांनी म्हणण्यासाठी सुरुवात केली.
परंतु अनंत म्हणजे काय आहे, अनंत कुणाला म्हणावे, अनंत कोण कसा बनतो याविषयी हिरण्यकश्यपाला काही माहिती नव्हती. आणि काही माहिती नसल्यामुळे लगेच त्याने भगवंताला विचारलं, भगवान अनंत होणे म्हणजे काय याचं स्पष्टीकरण मला सांगाल तर बरं होईल. नंतर भगवंताने कश्यपला सांगितलं, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या अष्टांग मार्गापासून ज्या बाजूला सरणाऱ्या ज्या आपल्या सर्व प्रकारच्या वासना आहेत, ज्याने त्या सर्व प्रकारच्या वासना कृष्णा याला जिंकलाय, नाना प्रकारच्या कामकृष्णा, भवकृष्णा, विभवकृष्णा, ज्याने सर्व प्रकारच्या कृष्णाला जिंकलाय, ज्यांच्या चित्तामध्ये एकही कोणत्याच प्रकारच्या कृष्णेचा लवलेश राहिला नाही, ज्यांच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकाराचा लवलेश राहिला नाही, ज्यांचं चित्त परिपूर्ण निर्मळ झालेलं आहे, परिशुद्ध झालेलं आहे आणि सर्व प्रकारच्या पापामधून मुक्त झालेलं आहे, अशा प्रकारच्या पुरुषांना अनंत असं म्हणतात. आणि हे सर्व भगवंताने अतिशय संक्षिप्त सांगल्यामुळे काश्यप सहजासहजी मानणारा नव्हता. काश्यप हा एक अहमन्य पुरुष होता आणि जरी अहमन्य असता, अहंकाराने त्याचीच कीर्ती फार मोठी पसरल्यामुळे मीच मोठा मीच महा असा काश्यप म्हणत असल्यामुळे, परंतु भगवंताच्या बोलण्यातलं सामर्थ्य, भगवंतानी जे काही शब्द बोलले त्याच्यातलं सामर्थ्य लगेच जाणून घेण्याची कुवत त्या हिरण्यकश्यपाची होती. आणि म्हणून लगेच तथागतांच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता आणि शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्यांनी ते मान्य केले. आणि जगतवंदनीय भगवान बुद्धांच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही हे त्याला कळून चुकलं. आणि म्हणून केल्याच्या नंतर त्याला कळाल्याच्या नंतर आणि शेवटी खात्री पटल्यानंतर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून गुरुवेल कश्यप भगवान तथागतांचा अनुयायी झाला. अशा पद्धतीने अत्यंत नम्रतेनं भगवान तथागतांना विचारून अनंत होणं म्हणजे काय, कोणत्या प्रकाराने अनंत होता येते, तो सर्व संक्षिप्त धम्म भगवान तथागतांनी गुरुवेल कश्यपला सांगितला. आणि गुरुवेल कश्यपने ते ऐकल्याच्या नंतर लगेच तो भगवान तथागतांचा अनुयायी झाला. आणि गुरुला अनुसरून कश्यपच्या अनुयायीने तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. जेव्हा तो प्रसंग घडला, गुरुवेल कश्यप भगवान तथागतांच्या समोर बसून भगवंताचा उपदेश ऐकत होते, तेव्हा त्याबरोबर त्याचे 500 शिष्य सुद्धा भगवान तथागतांचा उपदेश ऐकत होते. त्यांनी सुद्धा भगवंताचा उपदेश ऐकल्याबरोबर भगवंताच्या उपदेशामुळे त्यांनाही लाभ झाला आणि त्यांनी आपल्या गुरुने जे केलं ते आपणही केलं पाहिजे. आणि म्हणून त्या 500 शिष्यांनी सुद्धा भगवान तथागतांचा अनुयायीत्व स्वीकारलं. हे सुद्धा भगवंताचे अनुयायी झाले. त्या सर्वांना काशाय वस्त्रधारी भिक्खू संघामध्ये प्रवेश दिला गेला. आणि भिक्खू संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भगवान तथागतांनी घातलेले जे काही नियम होते, विनय होते, डोक्यावर असणारे केस, दाढी मिशीचे असणारे केस काढून टाकणे आणि गुरुवेल कश्यपाने त्यांच्यासोबत असणारे 500 शिष्य यांच्या खूप मोठ्या जटा वाढलेल्या होत्या. आणि ते सर्व जटा, दाढीचे लांब लांब केस हे सर्व काढून टाकून त्यांनी हे सर्व नदीमध्ये फेकून दिलं. आणि ज्यामुळे खोटी प्रसिद्धी गुरुवेल कश्यपनं धारण केली होती, आपण जीवनमुक्त आहोत, नाना प्रकारचा होम हवन अग्निपूजा हे करून आपण प्रसिद्ध झालेलो होतो, यामुळे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे गुरुवेल कश्यपला जाणवलं. आणि ते सर्व वस्तू सुद्धा गुरुवेल कश्यपने नदीमध्ये फेकून दिल्या. सर्व अग्नी होम हवन करण्याच्या सर्व वस्तू नदीमध्ये फेकून दिल्या आणि सर्वजण काशाय वस्त्र धारण करून भगवान तथागतांचे ते शिष्य झाले. नंतर गुरुवेल कश्यपाने आपल्या सर्व वस्तू नदी पात्रामध्ये फेकून दिल्या. त्या
प्रवाहाच्या पृष्ठभागावर तरंगत खाली वाहत गेल्या. खालच्या दिशेनं त्याचे दोन बंधू गया कश्यप आणि नदी कश्यप हे दोघं खालच्या बाजूला राहत होते आणि त्यांनी पाहिलं की आपल्या बंधूच्या हे सर्व वस्तू ज्या प्रवाहाच्या दिशेनं प्रवाहामध्ये वाहत येत आहेत, तेव्हा ते म्हणाले आपल्या बंधूच्या वस्तू आहेत. त्यांनी का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं काय अशी घटना घडली की ज्यामुळे आपल्या बंधूने सर्व वस्तू आणि जटा काढून नदीच्या पाण्यामध्ये फेकून दिल्या. आणि अस्वस्थ होऊन ते ताबडतोब आपल्या मोठ्या बंधूला भेटण्यासाठी नदीच्या वरच्या दिशेने जाऊ लागले. आणि काही काळामध्ये त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशामध्ये चमत्कारिक विचार श्रमण वेशामध्ये पाहिल्यामुळे त्यांच्या मनामध्ये चमत्कारिक विचार असा कोणता चमत्कार घडला? माझा मोठा बंधू उर्वेल काश्यप इतका कट्टर अग्नीची पूजा करणारा, होम हवन करणारा, इतक्या कालावधीपासून जटा धारण करणारा आणि त्यांच्या समवेत असणारे 500 हे जटिल हे सुद्धा खूप कर्मठ कार्य करणारे, असं काय स्थित्यंतर घडलं? अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे या सर्वांनी आज मुंडन करून भगवंताच्या समोर ते बसलेले आहेत? भगवान बुद्धांच्या बद्दल त्यांनी चौकशी केली आणि बुद्धांच्या दीक्षेची हकीकत गुरु कश्यपाने त्यांना सर्वांना सांगितली. आपण कसं प्रवचित झालो, आपल्याला कसं भगवंताने ब्रह्मोपदेश दिला, हे सर्व सांगल्याच्या नंतर आपल्या भावाने जर असे केले असेल तर आपणही तेच केले पाहिजे आणि का करू नये. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या दोन भावांनी त्यांच्या सर्व अनुयायांना धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंताची तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरता आणण्यात आले. भगवंतांनी त्यांना भगवान बुद्धांनी त्यांना दिलेल्या प्रवचनात भगवान म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा दूर बाहेर येतो. यामध्ये भगवंतांनी सांगितलं नाना प्रकारच्या विचाराचा गोंधळ जर थांबवायचा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराचा गोंधळ हा जर थांबवायचा असेल, दूर करायचा असेल तर तिथे ज्ञान नावाची चीज आणि हे अविद्या, अशा प्रकारे हे अविद्येमुळं हे सर्व काही कर्मकांड केलं जाते. आणि म्हणून या अविद्येमुळे